तुम्ही मगाशी जसं सांगितलं की डायबिटीज असेल की इवन कॅन्सर पेशंटसुद्धा हिलिंग घेऊ शकतात. करेक्ट. सो ते कसं शारीरिक व्याधींवर हिलिंग कसं म्हणजे यूज होतं. आणि दुसरा क्वेश्चन असा की यांनी तुम्हाला काही प्रॉब्लेम होऊ शकतो का? तर पहिले दुसरा प्रश्न घेऊ आपण. ओके. हां. तर आपल्याला ॲज अ हिलर मला काही त्रास होऊ शकतो का? तर नाही. तर हीच गोष्ट प्राणिकलीमध्ये चांगली आहे की आपण स्वतःला वाचवण्या गोष्टी कशा करायच्या. ओके. आता मी जर घाणीमध्ये हात घालतोय तर हात खराब होतीलच माझे, राईट, घाण लागेलच, पण त्याला वॉश ऑफ केलं तर निघून पण जाईल ना. ओके. आज आपल्या घरी कोणी समजा कोणी घरची व्यक्ती आहे, साधी भांडी धुत असेल तर हाताला लागणारच ना जे लागायचं आहे ते, बट ते जर वॉश ऑफ केल्यानंतर ते सॉल्व ओके. करेक्ट. द सेम थिंग प्राणिकलीमध्ये शिकता की खराब ऊर्जा जर आपण डील करतोय खराब ऊर्जेसोबत, ती निघाल्यानंतर आपण स्वतःला त्या खराब ऊर्जेपासून कसं वाचवायचं ते पण शिकतो. ओके. तर देन इट इज सॉल्व. तर आपल्याला काही त्रास होत नाही ना. इमॅजिन आता मी 12 वर्षापासून करतोय. ओके. आणि काही हिलर्स आहेत ज्यांना मी ओळखतो जे 20-25 वर्षापासून करतायत हिलिंग. सो ओके, देयर इज नो प्रॉब्लेम. हा पहिला प्रश्न, कोणताही फिजिकल आजारावरती तुम्ही आपण शारीरिक आजारावरती व्याधीवरती प्राणिक हिलिंगने रिलीफ होऊ शकतो आणि पूर्णपणे उपचार पण होऊ शकतो. बरं. जसं एक्झाम्पल सिम्पल दुखणं असेल, म्हणजे आम्ही तर क्लासमध्ये लाईव्ह डेमो देतो, आता हा ऑनलाईन आहे. आम्ही फिजिकली सेशन्स पण घेतो ज्याच्यामध्ये आम्ही इंट्रोडक्शन देतो प्राणिक हिलिंग कसं काम करत आहे. तर तिथे तर आम्ही ऑडियन्समधून कोणाला तरी बोलतो ज्याला ॲक्च्युअल त्रास असेल. क्लासमध्ये पण सेम होतं, ज्याला ॲक्च्युअल त्रास आहे तो व्यक्ती येतो आणि आम्ही तिथल्या तिथे उपचार करून दाखवतो. ओके. असं नाही की थेअरीमध्ये चालतं आहे सगळं, एव्हरीथिंग इज प्रॅक्टिकल. तर सिम्पल पेन पासनं देर वॉज वन केस आय शेअर. आता काही दिवसापूर्वीच म्हणजे एक व्यक्ती आले होते शिकायला, प्राणिक हिलिंग शिकायसाठी, आणि क्लासमध्ये त्यांनी शेअर केलं की मला पेन आहे नेकच्या मागे इथे. तर म्हटलं ठीक आहे, नो प्रॉब्लेम, काम आपण हिलिंग करूयात. आणि मी त्या पेनवरती हिलिंग केलं. हिलिंग झालं आणि त्यांना बरं वाटलं. मला कसं वाटतं? एकदम छान वाटतं आहे. ओके, नाईस, आय एम फिलिंग बेटर नाव. देर इज ऑलमोस्ट नो पेन, 0 झालं आहे, विच इज ऑलमोस्ट आय गेस ही एवढीच गोष्ट मिरॅकलच आहे की 5 मिनिटं आपण कोणाला काही करतोय, टच पण नाही करतोय. करेक्ट. मी 5 मिनिटासाठी फक्त त्या भागाच्या सभोवताल हात फिरवतोय त्या टाईप्स, आणि हिलिंग इज डन. ओके. आणि दॅट वॉज व्हेरी गुड. पीपल वेअर जेवढी लोक होती सगळ्यांना आश्चर्य की कसं होत आहे आणि सो ऑन. व त्याच्यानंतर मी त्याच व्यक्तीला दुसऱ्या कोर्सला त्या व्यक्ती आला, सेकंड लेवलला. प्राणिक हिलिंगमध्ये लेवल्स आहेत. ओके. तर त्या नेक्स्ट लेवलसाठी मला परत भेटल्या. तेव्हा त्यांनी शेअर केलं की माझा पेन तो गेला. म्हटलं हा जाता, नॉर्मल पेन होता तर इट गोज, असं काही म्हणजे इट इज नॉर्मल. म्हणजे आता मी खूपदा बघितलं, इट्स व्हेरी नॉर्मल. बट त्याने शेअर केलं की नाही, हा मला पेन 3 ते 4 वर्षापासून होता. ओके. सो इट्स नॉट की 2 दिवस आधीचा पेन आहे, 3-4 वर्षापासून पेन होता आणि दॅट जस्ट डिसअपिअर्ड. नाव दॅट इज मिरॅक्युलस. म्हणजे माझ्यासाठी पण तो मिरॅक्युलस झाला तो केस नंतर, कारण की नॉर्मली तेवढा जुना पेन असेल ना तर वी नीड सिरीज ऑफ ट्रीटमेंट. म्हणजे एका सेशनमध्ये नाही होत. यू नीड 5-5, 10-10 मिनिटं जातील, बट यू नीड टू डू इट एव्हरी डे फॉर फ्यू डेज. म्हणजे काही दिवस तरी, एक आठवडाभर तरी करावं लागतं. पण त्याचा तो एका सेशनमध्ये गेला. तर इट्स पेन. आता म्हणजे आपण सिम्पल पेन असो, साधा दुखणं, किंवा क्रॉनिक खूप जुनं असेल, दोन्ही. डायबिटीज असेल, फिवर असेल, छोटे बाळ असतात बरेचदा, इन्फंट्स आपले, नवजात शिशू असेल 2 महिन्याचा 4 महिन्याचा, तर त्याला मेडिसिन इमिडिएटली देता येत नाही. डॉक्टर्स पण खूपदा अँटीबायोटिक तर दिला जात नाही, अवॉइड केलं जाते जेवढं होऊ शकेल तेवढं. किंवा प्रेग्नंट लेडी असेल, प्रेग्नंट जर एखादी स्त्री प्रेग्नंट आहे, तिला पण आपण अँटीबायोटिक देऊ शकत नाही, राईट. ओके. तर त्या केसमध्ये प्राणिक हिलिंग इज व्हेरी हेल्पफुल. की इट्स व्हेरी नॅचरल, नो साईड इफेक्ट, 0 साईड इफेक्ट. प्राणिक हिलिंगचा कोणताही साईड इफेक्ट नाही. ओके. तर इट्स व्हेरी युजफुल. त्याच्यानंतर डायबिटीससारखे जे लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणतात आजकाल, की हा जीवनाची आपली जीवनशैली जसं झालेली की त्याच्यामुळे आपल्याला असा त्रास होतोय. तर डायबिटीज म्हणा, ॲसिडिटी म्हणा, स्ट्रेस आहे, ब्लड प्रेशर आहे, तर हे सगळे आजार बरे होऊ शकतात. या केसमध्ये वेळ लागतं, कारण की वेळ लागतं. द रिझन इज हे आजार जे झाले सगळे हे एका दिवसात झालेले नाही आहेत. म्हणजे आज कुणाला जर ब्लड प्रेशर वाढलेलं आहे आणि त्याला टेंडन्सी आहे की नाही माझं ब्लड प्रेशर वाढलेलंच असतं, तर ते आज नाही झालेलं आहे. आज सिम्पटम दिसत आहेत, याची सुरुवात कितीतरी वर्षापासून झालेली आहे. तर तो रिव्हर्स करण्यासाठी पण वेळ लागतो. तर त्याला अराउंड 2 ते 3 महिन्यापर्यंतचा कालावधी लागू शकतो पूर्णपणे बरा व्हायसाठी. बट इम्प्रूव्हमेंट दिसायला लागते. म्हणजे हिलिंगच्या आधी नंतर तुम्ही चेक केलं ब्लड प्रेशरमध्ये तुम्हाला त्याच्यात बदल दिसेल. त्याच्यानंतर आमच्याकडे पेशंट येऊन गेले तर अर्थरायटिस सारखा आजार, त्याच्यानंतर बरेचसे इन्फेक्शन असतात. मेनिंजायटिस आहे, ब्रेनमध्ये इन्फेक्शन होतं. काही ठिकाणी
ट्रीटमेंट करणं पण कठीण असतं. तिथे प्राणिक हिलिंग. स्ट्रोकमध्ये मिरॅक्युलस ट्रीटमेंट्स आहेत. किडनी स्टोनमध्ये विदाऊट, आता किडनी स्टोनमध्ये इंटरव्हेन्शन लागतंच मेडिकली इन जनरल, बट हिलिंगच्या मार्फत पण स्टोन तोडून बाहेर येऊ शकतो. आणि आमच्याकडे केस झालेले आहेत की बिफोर आफ्टर, की स्टोन तुटतो आणि तो त्याचा तुकडा साईज कमी झाला की तो युरिन मार्फत बाहेर येतो. तर तसं ट्रीटमेंट होऊ शकते. त्याच्यानंतर कॅन्सरच्या केसमध्ये पण आम्ही सोबत आणि कन्व्हेन्शनल ट्रीटमेंट तर घेतच आहेत. आज किमो झालं, रेडिएशन झालं, चालूच आहे. पण त्यासोबत साईड इफेक्ट्स पण होतात. प्राणिक हिलिंगनी साईड इफेक्ट्स पण कमी होतात बऱ्यापैकी, लाईक अप टू 70% कमी होतात जे नॉर्मली होतात लोकांना. आणि त्यासोबत काही केसेसमध्ये ते दे आर कम्प्लिटली हील्ड. ना कॅन वी क्लेम की प्राणिक हिलिंगनीच तो बरा झाला आहे का नाही, कारण की आम्ही कधीच कोणाला मेडिकल ट्रीटमेंट घेण्यापासून थांबवलेलं नाही आहे. आणि ते सोबतच घ्यायचं आहे, कारण की ॲज अ हिलर मी ऊर्जा शरीरावरती काम करतोय, बरोबर. ॲज अ डॉक्टर्स ते फिजिकल बॉडीवरती काम करतोय. दोन्ही शरीर जेव्हा सोबत सोबत ठीक केले जातात ना, तर रिझल्ट्स आर फास्टर. ओके, आता काय होतं, जर फक्त मेडिसिन घेतोय तर माझं एनर्जी बॉडी हळूहळू ऍडजस्ट होणार त्या फिजिकल चेंज सोबत, राईट. फिजिकल जो बदल आहे माझ्या शरीरामध्ये. जर मी फक्त हिलिंग घेतोय आणि नो मेडिकल ट्रीटमेंट, तर तो जो ऊर्जा शरीरातला बदल आहे फिजिकल बॉडीमध्ये येण्यामध्ये हळूहळू वेळ लागेल जरा, राईट. बट दोन्हीवरती जेव्हा आपण ट्रीटमेंट करतो इट इज फास्ट. प्राणिक हिलिंग इज कॉम्प्लिमेंटरी ट्रीटमेंट. म्हणजे तुम्हाला जर काही फिजिकल आजार असेल, मोठा आजार असेल, तर तुम्हाला जी ट्रीटमेंट घ्यायची ती घ्याच मेडिकली, मेडिसिन घ्या, सोबत प्राणिक हिलिंग घ्या, इट विल बी फास्टर. जसं फ्रॅक्चर एक्झाम्पल, क्लासिक एक्झाम्पल देतो. जर फ्रॅक्चर असेल, इफ देर इज अ फ्रॅक्चर, नॉट टू मायनर बट देर इज अ फ्रॅक्चर, म्हणजे मेजर पण नाही, स्क्रू वगैरे लावलेलं नाही, देर इज अ क्रॅक ऑर फ्रॅक्चर आहे, तर 6 महिन्याचा एक ट्रीटमेंट, 6 महिने इज अ रिकव्हरी टाइम असेल कम्प्लीट. अलॉंग विथ प्राणिक हिलिंग, सोबत प्राणिक हिलिंग जर दिलं तर तोच एक्सपेक्टेड रिझल्ट तुम्ही 2 महिन्यामध्ये पण अचीव्ह करू शकता. अच्छा, आता काय झालंय, नुसतं प्राणिक हिलिंग पण आहे, नुसतं आपलं प्लास्टर पण नाही, दोन्ही आहेत, राईट. आता प्लास्टरला काय कन्सिडर करतोय तर इट्स मेडिकल ट्रीटमेंट, सोबत मी हिलिंग देतोय, ते फास्टर रिझल्ट्स. तर प्रत्येकच आजारामध्ये प्राणिक हिलिंग जर सोबत कॉम्प्लिमेंटरी हिलिंग सारखं वापर करणं खूप चांगलं आहे, आणि त्याच्याने स्वतःच हिलिंग खूप फास्ट पण होतं. बरं,